हे गाईज, कशा आहात तुम्ही? गुड मॉर्निंग. आज आहे 1 जानेवारी आणि मी आणि माझा मित्र आम्ही दोघं जाणार आहोत आज माथेरानला. तर गाईज सकाळचे 5 वाजले आहेत. सकाळी सकाळी गाडी चालवायची फिलिंग वेगळीच असते. रस्त्यावर कोण नाही. तो बघा गाईज मित्र बाल्कनीत उभा आहे. मी ते खाली आलोय आणि तो तिकडे वाईब ब्रश करतोय. आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. 5:30 वाजले आणि बाहेरून आणि आता आलाय. सॉरी भावा. सार्थक असं घाण सीन केला ना, दुसऱ्याची गाडी काढून या पार्किंग मधून दुसऱ्याची गाडी काढून स्वतःची गाडी पार्क केली. काय भाई. तर गाईज माथेरानला पोचलोय. आता वाजले 6:30. तर गाईज एवढा सकाळी सकाळी कोण नाही, आम्ही फक्त दोघंच आहोत. स्टेशन यहाँ तक हम एंट्री मार चुके हैं और इतने फोटोज निकल रहे हैं. हम लोग क्या बोले, भाई का जो फोन है ना मेरे को बहुत पसंद है. वीवो का जो भी आया है X300 फुल टॉप का फोन है. आता आम्ही पोचलोय अमन लॉज स्टेशनला. आता इथून आम्ही जाणार सरळ चालत चालत. त्या साईडून पण एक रस्ता होता, पण आम्ही इथून रेल्वेच्या थ्रू जाणार. हा का आमचा दुसरा ब्लॉगर. ऐसा है मित्र 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 भाई मित्र. काही सकाळी येण्याचा फायदा हा होतो की बघा कोणच नाहीये, फक्त आम्ही दोघंच आहे. आणि इकडचे काही लोक आहेत जे सकाळी सकाळी आवाज भेटताय ना काही चिमण्यांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, एक नंबर वाईब भेटते. आणि फक्त एवढे अपेक्षा होती की जरा फॉग भेटला जायचं, अजून जरा व्हिडिओ वगैरे मस्त आल्या असत्या. बस एवढे पण होप्स ठेवायचे नाही. जेवढं काय भेटतं त्यात खुश राहायचं. काही शपथ काही खाली एवढं फॉग आहे आणि वर फॉगच आहे. म्हणजे यांना पण माहिती आहे आम्ही एवढे पागल आहोत, येऊन काय उपयोगच नाही. पण ये मेरे दूसरे फ्रेंड्स लोग जिन्होंने अभी कुछ खाना खाया था, इन लोग को हम लोग खाना बांट. मेहनत है भाई, मेहनत है. शॉर्ट के लिए ये सार्थक भाई पूरी मेहनत दे रहा है भाई. और अभी आज एक व्लॉग पोस्ट करने वाला है. मेरे को सच में मन से बहुत पसंद आया. मैं स्टोरी शेयर करने वाला हूँ गाइस. देखना उसका पेज भी नया पेज उसने ओपन किया है. उसके लिए ब्लॉग्स के लिए डेली ब्लॉग शायद से डालने वाला है वो. तो भाई को फुल सपोर्ट करो. बदलापुर का ब्लॉगर अभी सार्थक शिनकारी होने वाला है, मत टेंशन लो गाइस. ये क्या नहीं मतलब ब्रांड कुछ तो माथेरान में कुछ है कि नहीं टेक्नोलॉजी. देखो नारे देखो साइकिल का पहिए का गियर देखो, गियर चेन का पूरा इधर लगा दिया. मतलब कुछ टेक्नोलॉजी किया है भाई. और ये गाड़ी के शॉक अब्सर, ये कार के शॉक अब्सर, ये बाइक के शॉक अब्सर. और जो पूछ बना है ना वो बाइक के बुलेट के से बना है. और देखो उधर वो नट बोल्ट. इथे बघा आम्हाला आमचा नवीन मित्र भेटलाय वरती. नाव काय रे तुझं? अरे काय नाही. तर काय आता आम्ही चहा आणि बिस्किट खाल्ले आणि पोहे पण खाल्लेत. आता आम्ही जाऊ खाली. हे बघा इलेक्ट्रिक रिक्षा. आम्हाला विचारत पण नाही बघा. हे नवीन सुरू झालं इथे. आम्हाला विचारत पण नाही बसा म्हणून. चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रेम दाखवा. हा बहुतेक याच्या चॅनलवरती सेकंड ब्लॉग असणार आहे. फुल तगडा भाई. भाईचे एडिट्स मला आवडले. तर काही आता आम्ही आलोय खाली. आता पियुष भाई आपली गाडी चालवेल. हीच ती ऍक्टिव्हा जी आम्ही बाहेर काढून ठेवलेली. ट्रिप मारतोय. गाईस खाली बघा किती फॉग आहे. आम्ही त्या वर आलो, वर काहीच फॉग नाही. तर आम्ही इथे पोहोचलोय. आता इथून जाऊ कडेवरच्या गणपतीला. हा रस्ता जातो. कसं वाटतंय मग? ह्याला चालायचं नव्हतं, ह्याला जबरदस्ती आणलं इथे. जरा मला येते प्रेशर सुटलं ना
मग चालेल मी फुल साईड चालेल. इथून अर्धा तास लागतो मंदिर पर्यंत जायला. गाईस चुकीची इन्फॉर्मेशन देतो गाईस. तर गाईज आता आम्ही आलोय. आता इथून खालून जायचंय. इकडून असं मागे फिरून त्या साईडला मंदिर आहे. ते बघा मूर्ती आहे. बघा काही गाईस कसे छोटे छोटे रस्ते आहेत. इथून जायला लागतं. हे बघा इथून डायरेक्ट खाली. इथे आलोय बघा. इथे खूप माकडे आहेत. पियुष त्या साईडला राहिलाय. माकडा आपला घाबरापर्यंत माकडा आपण घाबरतो. तर काहीच दर्शन झाले आमचे. व्हिडिओ नाही काढता आले कारण खूप माकड होते. एकाने तर पियुषवर हल्ला पण केला. पियुषची तिकडेच पाटली. पियुषची बॉटलच फेकली. गाईज आता आम्ही दर्शन घेऊन आलोय. आता वाजले 11:15. आता आम्ही गणपती चाललो बाप्पा. घरी. आता आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.